तेजोवलय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा तळेगाव श्यामजी पंत येथे उत्साहात पार पडला. आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तळेगाव येथील 300 खाटांच्या सामान्य रुग्णालयासह आष्टी जल उपसा सिंचन योजना आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबिराचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, सुधीर दिवे, सुरेश जाधव, भाजपाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष गाते, सहकार नेते श्रीधरराव ठाकरे, संदीप काळे, नगराध्यक्षा स्वाती गुल्हाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ गाखरे, कमलाकर निंबोरकर, अंकिता होले, नीता गजाम, राहुल गोडबोले, विजय बाटकी, राजेंद्र गाखरे, उपाध्यक्ष गौरव जाजू, राम निस्ताने, अफसरभाई, मिलिंद हिवाळे, निखिल कडू यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वर्धा जिल्हा अधिकारी वाहनमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना विधानसभा मतदारसंघात झालेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी एकलव्य निवासी शाळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी महसूल मंत्र्याकडे केली. याशिवाय सन 2011 पूर्वीच्या अतिक्रमित व्यक्तींना मालकी हक्काचे पट्टे मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्या कार्याचे कौतुक केले. मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी आमदार सुमित वानखेडे यांचा उल्लेख योजनांचा दरोडेखोर असा केला. तळेगाव येथील 300 खाटांच्या रुग्णालयाचे तसेच आष्टी जल उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल असे आश्वासनही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. तसेच एकलव्य निवासी शाळेसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. या कार्यक्रमात माजी सैनिकांसह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मालकी हक्काच्या पट्ट्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत सुद्धा संवाद साधला. खासदार पी मोदी यांना भेटणार असून राजकीय चर्चा सुरू आहे. आज आमच्या सुमित वानखेडेंनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं आमच्या सरकारकडनं 300 खाटांचं रुग्णालय मंजूर करून त्याचं भूमिपूजन केलं आहे. सोबतच आज छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान जसं महाराष्ट्रात सुरू आहे तसं आज आर्वी विधानसभेत होते आहे आणि मला विश्वास आहे की सुमित वानखेडेंच्या नेतृत्वामध्ये आपल्या या वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी विधानसभेमध्ये जे जे वचन सुमित वानखेडे यांनी निवडणुकीत दिले होते ते वचन पूर्ण करण्याकरता आमचं सरकार काम करत आहे. राहिला प्रश्न प्रधानमंत्री मोदीजींना सर्वच पक्षाचे लोक विविध विकासाच्या योजनाकरता भेटतात. आता आपण जे सांगितलं की शरद पवार गटाचे लोक भेटणार आहेत, मला वाटतं ते प्रधानमंत्र्यांना साहजिकच त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदींशी सर्वच खासदारांच्या भेटीगाठी होत असतात. सुनील तटकरेंकडे किंवा नवापूरचं प्रदेशाध्यक्ष पद आहे. हे सर्व राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे पक्षाचे जेवढे काही प्रश्न आहेत ते राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अध्यक्षाला विचारलं तर त्या ठिकाणी काही तुम्हाला योग्य माहिती मिळेल. मराठा आरक्षण रद्द करण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि 29 ऑगस्टला टोकाचं आंदोलन करणार असं जरांगे पाटील. मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, आत्ताही सांगतो की महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्ही समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे ते सरकार देत आहे. मी मागेही सांगितलं की आम्हाला कुणालाही या ताटातलं त्या ताटात करायचं नाही. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीलाही अन्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होणे
बुलेट ट्रेन दोन्ही समाजावर त्या ठिकाणी सरकारची दोन्ही त्या ठिकाणी जबाबदारी सरकारची आहे. आम्ही सरकार म्हणून ती जबाबदारी पार पाडतोय. नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय. या कुंभमेळ्यामध्ये गुजरातचे ठेकेदार नियुक्त केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे. राजसाहेबांनी तिथली यादी घेऊन बोललं पाहिजे. आता राहिला प्रश्न टेंडरचा, ऑनलाईन प्रक्रियेचा. या देशामध्ये अशी प्रक्रिया ऑनलाईन टेंडरची आहे की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठेही जाऊन त्या ठिकाणी आपला टेंडर भरता येतं. उद्या आरवी जर निविदा निघाली, आरवीमध्ये 1300 बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याचं टेंडर काढलं, तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीला आरवीमध्ये येऊन ऑनलाईन टेंडर भरता येतं. गुजरातमध्ये महाराष्ट्राचे अनेक कॉन्ट्रॅक्टर ऑनलाईन टेंडर भरतात. उत्तर प्रदेशचे त्या ठिकाणी गुजरातमध्ये भरतात, महाराष्ट्राचे गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुठला कॉन्ट्रॅक्टर, कुठल्या राज्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठं येईल याचा तुमच्या हाती बंधन नाही. ऑनलाईन प्रक्रिया यालाच म्हणतं, पारदर्शी प्रक्रिया यालाच म्हणतं की ओपन टेंडरमध्ये यावं आणि जे काही कमीत कमी रेटचे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना ते रेट काम मिळतं. गुणवत्तेवर भर दिला जाईल का त्या? गुणवत्तेला भर द्यावाच लागतो. गुणवत्ता दिल्याशिवाय तुम्हाला त्यांचं बिल मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टर घेतलं का त्या राज्याचं घेतलं का, महत्वाचं काय, काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ते क्वालिटीचं झालं पाहिजे आणि त्या कामामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दिरंगाई होणे ही जबाबदारी सरकारची आहे. असा आदेश आपण दिल्याचं जरांगे पाटलांचा आरोप आहे. काय सांकेतिक भाषेमध्ये अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषेमध्ये लिहून 5 दिवसात प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. माझं रक्तच नाही आहे. जे कोणी माझ्यावर आरोप करताय त्यांना लखलाभ आहे. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा. आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाही आहे. कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे. जसं ओबीसीच्या घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे. आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही. आणि मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथ शिंदेजी असतील, सुनीलराव पवारजी असतील, आम्ही सर्व मराठा समाजाला जे काही त्यांच्या हक्काचं आहे हे देण्यासाठी काम करतोय. त्यामुळं खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही. हा माझा स्वभाव नाही. त्यामुळं कुणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे. साहेब, बुलेट ट्रेन मध्ये मोठा घोटाळा बुलेट ट्रेन झाला. जमीन अधिकाऱ्यांकडून कोट्यवधीचा घोटाळा, पालघर जिल्ह्याच्या पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची खोर हे फसवणूक. चौकशी मी करणार आहे. कारण आजच सकाळी मी एका न्यूजच्या माध्यमातून ते बघितलं. माझ्याकडे एक पत्र आलं आहे की बुलेट ट्रेन बांधताना काही लोकांनी तिथे परस्परच त्या ठिकाणी काही बांधकामं केले, त्या बांधकामातून जास्त मोबदला उचलला आहे. ते चौकशी करणार आणि त्यावर कडक कारवाई करणार. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, नायब तहसीलदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मित्रांनो, आपल्या परिसरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या प्रत्येक घडामोडीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. शासकीय कामातील दिरंगाई, भ्रष्टाचार किंवा जनतेच्या प्रश्नावर तेजोवलय न्यूज निर्भीडपणे आवाज उठवितो. कोणाचीही गय केल्या जात नाही. अशाच विश्वासार्ह, निर्भीड आणि वेगवान बातम्यांसाठी तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच प्रत्येक नवीन अपडेटसह सर्वात आधी मिळविण्यासाठी बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.